तदेव लग्नं सुदिनं तदेव सगळ्यात प्रथम हे जे पुरातत्व विभागातर्फे आपण जे हे पंढरपूरचं काम करतो आहे तर हे हेरिटेज वर्क आहे। या हेरिटेज वर्कमध्ये आमचं जे कामाची पद्धत आहे किंवा आम्ही जे कामं केलेली आहेत ते फक्त आम्ही पुरातत्व विभागाचीच कामं करतो। जसं आता आम्ही जेजुरीचं काम करत आहोत, काही खूप जुन्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग केले आहेत, आम्ही काही किल्ले केलेले आहेत। तर याच्यामध्ये जसं रेग्युलर काम चालतं तसं हे काम बिलकुल होत नाही। तर याच्यामध्ये जुन्या पद्धतीनं जसं दगडाचं काम केलं जातं किंवा ते बांधण्यासाठी तुमचा चुना असेल, गूळ असेल, तर याचं मिश्रण असेल तर ते अगदी तशा पद्धतीनंच ते काम केलं जातं। आणि यासाठी असा प्रशिक्षित कामगार लागतो। फॉर एक्झाम्पल आता आपल्याला दगड घडवायचा आहे तर आत्ता आपल्याकडे जरी टेक्नॉलॉजी असेल तरी आपण मशीन कट दगड वापरत नाही, कारण त्याची ताकद तेवढी नसते। आत्ता आपण पाहिलं असेल, आपण आत्ता बांधलेले ब्रिज आणि 200 वर्ष 500 वर्ष शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले इमारती असतील, ह्या अजूनही तशाच आहेत। कारण त्याला कारण आहे, हे जे दगड होते हे सगळे हाताने घडवलेले होते, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक्स आणि हे कुठेही सापडणार नाही। चुना आणि याची जी स्ट्रेंथ आहे, जर क्युरिंग जर मिळालं त्याला व्यवस्थित तर हे हजारो वर्ष या बांधकामाला काही होत नाही। सो हा जो पूर्ण वर्ग आहे आपला सगळा प्रशिक्षित वर्ग आहे। आणि काही याच्यात निपुण अशा काही एजन्सीज असतात, जसे की एक हेलिक्स एजन्सी आहे, जे तुमचे काही मंदिरामध्ये क्रॅक्स गेलेले असतील तर ते भरण्यासाठी ती यंत्रणा वापरली जाते। तर ते एक स्पेशलाइज एजन्सी त्यासाठी काम करते। कुठलं तंत्र किंवा कुठली पद्धत या मी जसं तुम्हाला म्हटलं की आत्ताची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काही वापरली जाते। जसं पुरातन वेळेमध्ये जी कामं केली जायची त्याच पद्धतीने ही कामं केली जातात। म्हणून तर आपल्या या कामाच्या कालावधीला 30 महिने 36 महिने असा कालावधी दिला जातो। कारण आत्ता स्पीडली काम करून त्याचं फॉर एक्झाम्पल आता आपण एखादी रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधतो तर गव्हर्नमेंट त्याला लाईफ किती देते, 25 वर्षानंतर तुम्ही त्याचं रिडेव्हलपमेंट करू शकता, पण ते जास्तीत जास्त किती टिकेल 50 वर्ष 100 वर्ष। पण ही जी पुरातन ज्या बिल्डिंग आहेत, आपण आता हे मंदिर पाहत आहोत तर ते अगदी 16व्या शतकापासून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आज हे मंदिर उभं आहे आपल्यासमोर। तर याच्यासाठी जुन्या ज्या पद्धती होत्या त्याच पद्धती याच्यामध्ये वापरल्या जातात। हां, याच्यामध्ये फक्त ज्या काही पुरातन काळामध्ये ज्या हातानं गोष्टी केल्या जातात, जसं की आता गुळ आणि चुना मिक्स करायला आपल्याकडे मलर आलेले आहेत, जेणेकरून आपले मॅनपॉवर थोडीशी कमी होईल। मग जुन्या पद्धतीनं वापरून त्याच्यामध्ये आपण फक्त नवीन मशिनरी वापरून जुन्या पद्धतीनंच हे काम केलं जाईल। विठ्ठल मंदिराबद्दल मोठी आस्था त्यामुळे काम करताना काय कशी भावना? सगळ्यात महत्त्वाचं तर खूप मोठा आनंद आहे। म्हणजे काम आपण पंढरपुरात आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवतेच्या ठिकाणी आपण काम करत आहोत, त्याचा खूप मोठा आनंद आहे। भाविकांच्या दर्शनाला कुठलीही बाधा न येता हे काम करणं हे खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान आम्ही अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू ही आम्हाला म्हणजे ही खात्री आहे। दर्शनाला कोणतीही बाधा न होता टप्प्याटप्प्यामध्ये आपण काही भाग बाजूला करून त्याच्यामध्ये आपण काम करण्याची हे आहे, काम करण्याची आपली इच्छा आहे।